विक्रांत नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलाचं नाव होतं अमर. अमरला शिकारीचा खूप नाद होता. एकदा काय झालं, अमर एकटाच घोड्यावर स्वार होऊन जंगलाच्या दिशेनं निघाला. रानात एका हरणांच्या कळपाच्या मागे तो जात होता. जाता जाता अमर अगदी दमून गेला. दुपार टळून गेली होती तरी त्याला शिकार काही मिळाली नाही. त्याला खूप तहान लागली. आता तो पाण्याचा शोध घेत घेत हिंडायला लागला. तेवढ्यात त्याला एक तळं दिसलं. तळ्याचं पाणी थंडगार तर होतंच, शिवाय स्वच्छही होतं. अमरनं पहिल्यांदा आपल्या घोड्याला पाणी पाजलं आणि मग त्याला एका झाडाला बांधून ठेवलं. पोटभर पाणी प्यायला. जवळ काय न्याहारी होती ती खाल्ली आणि तो झाडाला टेकून बसला. एवढ्यात दिवस मावळतीला गेला. अमरला आता कुठे जाणं शक्यच नव्हतं. रात्र तिथेच काढणं भाग होतं. जरासा चिंतेत पडला तो. एवढ्यात काय झालं माहितीये, जाळीतून एक ढाण्या वाघ बाहेर आला. तो सुद्धा तळ्यावर पाणी पिण्यासाठीच आला होता. त्याला पाहताच घोडा उधळला आणि दोरी तोडून रानात पळून गेला. वाघ जसा पुढे येऊ लागला तसा अमर अगदी थरथरा कापायला लागला. पण तशाही स्थितीत त्याला एक युक्ती सुचली. तो जवळच्याच एका झाडावर जीवाच्या करारानं चढला आणि एका आडव्या फांदीच्या आश्रयाने तिकडेच बसून राहिला. एवढ्यात काय झालं, तिकडे एक अस्वल आलं. तेही तळ्यावर पाणी प्यायलाच आलं होतं. वाघ दिसताच तेही घाबरलं आणि अमर चढला होता त्याच झाडावर ते चढायला लागलं. आता मात्र अमरची आणखीनच घाबरगुंडी उडाली. हे अस्वल आपल्याला खाईल असंच त्याच्या मनाने घेतलं. बसल्या जागी तो थरथरा कापायला लागला. अस्वलानं ते पाहिलं. तो म्हणाला, तू राजपुत्र आहेस हे मला ठाऊक आहे, पण तू घाबरू नकोस, मी तुला काही खाणार नाही आहे. आपल्या दोघांचा शत्रू एकच आहे आणि तो म्हणजे खालचा वाघ. आपण दोघं आता मित्र आहोत की नाही. मी तुझ्या शेजारी बसेन, पण तुला काही सुद्धा इजा करणार नाही. अमरला त्याच्यावर विश्वास ठेवणं भागच पडलं. अस्वल त्याच्या शेजारी येऊन बसलं आणि खरोखरच अमरला त्यांनी काहीच दुखापत केली नाही. वाघ काही झाडाखालून हलला नाही. दोघांपैकी कोणीतरी खाली पडेल आणि मग आपण त्याचा समाचार घेऊ अशी आशा धरून तो बसला होता. रात्र वाढू लागली तशी राजकुमाराला फारच झोप यायला लागली. एकतर तो दिवसभराचा उपाशी होता आणि शिवाय खूप दमला होता. अस्वल त्याला म्हणालं, राजकुमारा, तुला फारच झोप आलेली दिसते. तू थोडा वेळ झोप काढ, मी तुला खाणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. राजकुमार आता चांगलाच घोरायला लागला. खाली वाघानं त्याचं घोरणं ऐकलं. तो अस्वलाला म्हणाला, अस्वला, तू काय आणि मी काय, मनुष्य भक्षक प्राणी. तू खाली आलास की मी तुझ्यावर निश्चित झडप घालणार. तेव्हा तुझ्या सुटकेसाठी मी तुला एक छानशी युक्ती सांगतो बरं का. तू त्या माणसाला दे खाली लोटून, मी त्याला खाईन आणि माझ्या वाटेने निघून जाईन. मग तूही सावकाश खाली उतर आणि तुझ्या घरी निघून जा. वाघोबा, तुझा हा विचार मला मुळीच पटत नाही. बिचारा राजपुत्र माझ्यावर विश्वास टाकून झोपलाय. मी त्याला अभय दिले आणि त्याचा विश्वासघात मी मुळीच करणार नाही. तुला माहित नाही, विश्वासघातासारखं दुसरं महापाप नाही. त्यामुळे मला नरकात पडावं लागेल. ह्यावर वाघ काय बोलणार. तो गप्प बसला. थोडा वेळ झोप काढून राजकुमार जागा झाला. तो अस्वलाला म्हणाला, अस्वला, आता तू थोडा वेळ झोप काढ. अस्वल म्हणाला, ठीक आहे. अस्वल झोपल्यावर वाघ राजपुत्राला म्हणाला, अरे राजपुत्रा, तुझ्यासारखा मूर्ख या पृथ्वीवर दुसरा कोणी नसेल. तू अस्वलावर विश्वास ठेवलास. अरे, हे अस्वल थोड्या वेळानं जागं होईल तेव्हा त्याला भयंकर भूक लागलेली असेल आणि ती भागवण्यासाठी तो तुझा केव्हाच चट्टामट्टा करील. मी तुला सांगतो ते तू ऐक. त्या अस्वलाला दे खाली लोटून, मी त्याचा गळा पकडीन आणि माझ्या गुहेत त्याला घेऊन जाईन. मग तू सुखाने खाली उतर आणि आपल्या घरी निघून जा. राजकुमार होता अविचारी. वाघाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी झोपलेल्या अस्वलाला साऱ्या शक्तीनिशी खाली लोटून दिलं. पण नशिबाने अस्वल खाली पडलं नाही. त्याला एक आडवी फांदी सापडली. तिच्यावर ते सावरलं आणि पुन्हा हळूहळू वर चढायला लागलं. आता मात्र राजकुमार अमरची पाचावर धारण बसली.
देवा रे देवा, मेलो मेलो असे तो ओरडायला लागला. अस्वल त्याच्या जवळ येऊन म्हणालं, राजकुमारा, भिवू नको, ओरडू नको. मी तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही. पण माणूस असून सुद्धा तू माझा विश्वासघात केलास याबद्दल तुला मी शाप देणार आहे. तू वेडा होशील आणि ससे मिरा असं बरळत भटकत राहशील. थोड्या वेळानं सकाळ झाली. वाघ निराश होऊन आपल्या जाळीकडे गेला. अस्वल सुद्धा गेलं. मागाहून अमरही उतरला. गावोगाव भटकला बिचारा. तोंडानं ससे मिरा असा सारखा जप असे त्याचा. इकडे राज्यात मोठी गडबड उडाली. राजकुमार काही परत आला नाही म्हणून राणीला अन्न सुद्धा जाईना. शेवटी खूप शोध घेतल्यावर शिपायांना अमर मिळाला, पण तो कोणालाच ओळखत नव्हता. राजाला वाटलं आपला राजकुमार अगदी ठार वेडा झाला. त्यांनी वैद्य बोलवले, मांत्रिक बोलवले, पण कोणाचाच उपाय चालेना आणि राजकुमाराचं ससेमिरा काही सुटेना. राजा अगदी हवालदिल झाला. पण त्याच वेळी त्यांना आपल्या राजगुरूंची आठवण झाली. राजगुरू अंतर्ज्ञानी होते आणि विद्वानही होते. राजगुरू म्हणाले, ठीक आहे, मी करतो बरं याला. स अक्षरांनी सुरू होणारा एक श्लोक खणखणीत आवाजात राजगुरूंनी म्हटला. त्याचा परिणाम ताबडतोब दिसला. राजकुमार स अक्षर विसरला आणि नुसते सेमिरा असं म्हणू लागला. दुसरा श्लोक म्हटल्यावर से अक्षर गळून पडलं. राजकुमार नुसतं मीरा असं म्हणू लागला. असे 4 श्लोक म्हटल्यावर सगळी अक्षरं सुटली आणि राजकुमाराचे वेड गेले. राजकुमार अमरला आपली चूक कळली. राजानं देखील राजगुरूंना मोठं बक्षीस दिलं. तात्पर्य असं की विश्वासघातासारखं दुसरं महापाप नाही. स्वार्थाला बळी पडून माणसं जर एकमेकांचा विश्वासघात करू लागली तर त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतात.